मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईक महिलेला एसटी बसमधून जबरदस्ती उतरवले गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अमरावतीजवळ घडलेल्या या प्रकारासोबतच आणखी एका अँकर महिलेलाही मूर्तिजापूरजवळ शिवशाहीतून उतरवण्यात आल्याचा आरोप आहे। राज्य सरकार महिला सन्मानाच्या नावाने योजनांचे घोषवाक्य देत असताना प्रत्यक्षात महिला प्रवाशांवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचे वास्तव्य समोर आले आहे। अकोला जिल्ह्यात 2 धक्कादायक घटना घडल्या असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईक महिलेलाही अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तिरोडा अकोट एसटी बसमध्ये वराडी देशमुख येथील 4 महिला बसल्या होत्या, मात्र तिकीट मशीन बिघडल्याचे कारण सांगत वाहक आर वाघमारे यांनी अमरावतीजवळच त्यांना जबरदस्तीने खाली उतरवले। महिलांनी कितीही विनवण्या केल्या तरी त्यांचा ऐकून न घेतल्यामुळे 3 महिलांना रात्री अमरावतीमध्येच थांबावं लागलं। विशेष म्हणजे यापैकी एक महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईक असल्याचं नंतर समोर आलं। दुसरी घटना मूर्तिजापूरजवळ शिवशाही बसमधील आहे। अँकर शिवानी श्रीराव यांना शिवशाही बसमध्ये तिकीट न देता बनोरा येथेच उतरवण्यात आलं। कंडक्टर एल शेख यांनी उद्धटपणे तुम्हाला इथेच उतरावं लागेल असं सांगून त्यांचा अपमान केला। या दोन्ही घटनांमुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संबंधित वाहकांवर तात्काळ निलंबन आणि एसटी प्रशासनाकडून कडक कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या बहिणी सुरक्षित नाही तर इतर महिला कितपत सुरक्षित असतील हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे। त्याची चुकी ही का त्याला मी जेव्हा एवढी सांगते म्हणजे आता पंढरपूर वारी सुरू आहे तर त्याच्यात बस नाहीये, इकडून तिकडून बस नाही, बस भेटली, मी शिवशाहीमध्ये बसले आणि ते तिथं त्या पाटीवर लिहिलं असल्यानंतर ती त्यांनी बस थांबवली नाही। आणि त्यांना जेव्हा मी म्हटलं की मग वरून ते त्याला मी म्हटलं की मग कंप्लेंट करेल तो आपको करना है वो करो असं तसं त्यांनी म्हटलं आणि माझ्या मागे 4-5 वेळा असा फिरला की बा त्या बसचा फोटो काढू नको। आता जर मी जर आवाज उचलायचा असेल, माझ्याजवळ जर काही प्रूफ नसेल तर तुम्ही सगळे कसे माझ्यावर विश्वास कराल? मी जेव्हा फोटो काढला तेव्हा त्यांनी मला फोटोसाठी अडवलं आणि 3 वेळा माझ्या मागे पुढे फिरला याच्यासाठी की बा आप कंप्लेंट मत करू। पण हा असा सगळा प्रकार झाला। आता तुम्ही सांगा, लाडक्या बहिणीची मी तिकीट घेतली की बा मी अर्धी तिकीट दिली लाडक्या बहीण असल्या कारणाने आणि ते लोक असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा असं म्हणजे तो छळ झाला तर छळच म्हणता येईल याला। तुम्ही मला सांगा हा अन्याय झाला ना? मी प्रधानमंत्री सरनाईक साहेबांना विनंती करतो, तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे, तुम्ही त्या अशा कंडक्टरवर योग्य कारवाई करा, जनतेला न्याय द्या। कारण महिलावर अन्याय सगळ्यात मोठा अन्याय आहे, याला वाचा फोडण्याकरता जनता रस्त्यावर उतरले हे राहणार नाही। एसटी महामंडळ एसटी बंड फोडफाड होईल आणि या ठिकाणी हा जो अन्याय झाला याला लवकर कारवाई करा। कंडक्टर जरी असला तो आमचा भाऊ आहे, ड्रायव्हर असला तो आमचा भाऊ आहे, पण तो असा वागणूक देसाल त्या हरामखोरावर शेख कंडक्टरवर कारवाई झालीच पाहिजे की तुम्ही त्या लोकांना उतरायला नव्हतं पाहिजे, ते पर्याय तुम्ही काढायला पाहिजे। ते तर आम्हालाही मालूम आहे, बरोबर आहे की नाही? तुमच्या परिपत्रकानुसार एकच विषय आहे की तुम्ही जर हे मशीनमध्ये अडचणी येतात आम्ही मान्य करतो, येतात आजपर्यंत आलेले आहेत, पण तुम्ही साधं तिकीट त्यांना सोबत ठेवायला पाहिजे। तुम्हाला ते ट्रेनिंग नाही, तुम्ही नवीन आहात, हे अडचण पॅसेंजरची नाही, हे डिपार्टमेंट आणि तुमच्या दोघांमधला अंतर्गत विषय आहे। बरोबर आहे वाघमारे भाऊ? हे माझं म्हणणं आहे। आता त्यांची तक्रारी आहे ते तुम्ही तुमच्या लेवलवर पाहून घ्याल, ठीक आहे?